मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नद्यांचं पाणी तीर्थ म्हणून लोक पित असले तरी ते किती प्रदूषित आहे हे जाहीर सभेतून सांगितल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। मात्र नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळानं जी आकडेवारी जाहीर केली आहे ती हास्यास्पद तर आहेच, मात्र तेवढीच धक्कादायक आहे। नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळानं म्हटलंय की गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटरच्या पाण्या एवढं स्वच्छ आहे। गुड टू एक्सलंट या कॅटेगरीमध्ये बसणारं गोदावरीचं हे पाणी असल्याचा एक निकाल जो आहे तो प्रदूषण नियंत्रण महामंडळानं दिलेला आहे। तसं त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित देखील केलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करते, ती गोदावरी यापूर्वीच स्वच्छ आहे आणि मिनरल वॉटर एवढं स्वच्छ आहे याच्यातलं पाणी असं सांगतंय ते प्रदूषण नियंत्रण महामंडळ। मुळात आपण जर बघितलं तर मी सध्या चोपडा लॉन परिसरात उभा आहे आणि या चोपडा लॉन परिसरामध्ये चक्क सिवेजचं पाणी जे आहे म्हणजेच शहरातल्या गटारींचं पाणी हे थेट गोदावरीच्या प्रवाहात मिसळलं जात आहे। हेच गटारयुक्त आणि मलजलयुक्त पाणी पुढे रामकुंड परिसरात जातं आणि त्या ठिकाणी देशभरातून आलेले भाविक अक्षरशः तीर्थ म्हणून याच पाण्याला प्राशन करत असतात। त्यामुळे हे अक्षरशः गटारीचं पाणी लोक तीर्थ म्हणून जर पित असतील तर हा हजारो करोडो भाविकांच्या भावनांशी असलेला खेळ नाही का, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आपल्यासोबत गोदाप्रेमी देवांग जानी आहेत जे अनेक वर्षांपासून या संदर्भात लढा देत आहेत। देवांग भाई, एकीकडे गोदावरीमध्ये हे सगळं गटारीचं पाणी मिसळत असल्याचं आपण बघतोय, दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ म्हणते की हे मिनरल एवढं स्वच्छ पाणी आहे। आता आपण आहोत अप्पर स्ट्रीमला आणि हा चोपडा लोन्सचा नाला आहे आणि त्या गटरीचं पाणी कसं गोदावरी नदी पात्रामध्ये मिसळते आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय। आणि आपल्याकडे जी आकडेवारीची आपण जी चर्चा करतोय ती रामकुंडाची चर्चा करतोय। त्या रामकुंडावर उत्तरक्रिया विधीसाठी हजारो लोक रोज येतात, स्नानविधीसाठी लोक येतात आणि आगामी संस्था कुंभमेळ्यामध्ये करोडो लोक स्नानविधीसाठी येतील आणि नेहमी येत राहतात। आता त्या परिसरातली आकडेवारी किती धक्कादायक असली पाहिजे तर त्यांचं जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत MPCBचं असं म्हणणं आहे का वॉटर क्वालिटी इंडेक्स जो आहे त्याची सरासरी 75 आहे। 75 म्हणजे जसं आपण आधी सांगितलं गुड ते एक्सलंटमध्ये ते येतं, म्हणजे लाईक एज अ मिनरल वॉटर पाणी। आणि आत्ता ही विदारक परिस्थिती जर अप्पर स्ट्रीमला आहे तर डाऊन स्ट्रीमला कशी विदारक परिस्थिती असेल। आणि याच्यामध्ये एक आहे का जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। नंबर 2 फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि लॅब टेस्ट रिपोर्ट बनवणारा जो कोणी टेक्निशियन असेल त्याला तर तातडीने मिनिटात सस्पेंड केलं गेलं पाहिजे। कारण की 12 वर्षापासून अनेक वेळा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश पारित केलेले गोदावरी नदी प्रदूषण संदर्भातले विभागीय आयुक्तांकडे जी बैठका होतात आणि त्यांच्याकडची जी समिती आहे तिथं पण वारंवार या विषयांवर चर्चा होते। मग ते सर्व खोटं आहे का, ते ठोठांड आहे का, म्हणजे ते खरे का हे खरे, हा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो। म्हणजे याचा अर्थ थेट जागेवर येऊन फील्ड रिपोर्ट या लोकांनी न करता गोदावरी प्रदूषण मुक्त आहे असा शेरा मारून दिला। 100% अगदी बरोबर आहे। म्हणजे AC केबिनमध्ये बसायचं, खोटी आकडेवारी तयार करायची, लॅब रिपोर्ट तिथंच ऑफिसमध्ये बसून तयार करून घेऊन वेबसाईटवर प्रसिद्ध करून फाईलमध्ये लावून टाकायचं। आपण बघतोय की माझ्या मागे हा जो नाला आहे या नाल्याचं मलजल गटारीचं पाणी जे आहे ते थेट गोदावरीमध्ये जात आहे आणि हेच पाणी पुढे भाविक तीर्थ म्हणून प्राशन करत असतील तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या ठिकाणी जाऊन हे लॅब टेस्ट केले आणि कुठले नमुने गोदावरीचे घेतले याचा खुलासा देणं आवश्यक असल्याचं देवांग जानी म्हणतायत। या अधिकाऱ्यांवर असं जर असेल तर निश्चितपणे कायदेशीर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि एकूणच गोदावरी प्रदूषण मुक्तीचे खोटे अहवाल आणि खोटे आकडेवारी देणाऱ्या लोकांविरोधात आता एक मोहीम छेडली गेली पाहिजे अशीच भावना गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवार सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।